जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर होतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच अनलिमिटेड क्यू मध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती उपलब्ध आहे. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही शिक्षक, पालक, विद्यार्थी, नातेवाईक यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून आपण आपल्या विद्यार्थ्याची मुलाची प्रगती पाहू शकता. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपचा व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल. युट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नातेवाईकांना, शिक्षकांना, आपल्या मित्रांना, 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह तासिकाच्या लिंक, पीडीएफच्या लिंक, सराव टेस्टच्या लिंक एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत आकारी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देणार आहोत. तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी आमच्या शाळेच्या वतीने विनंती. आज आपण 5वी जवाहर नवोदय परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयसाठी आपण बाजारामधून कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे. त्याच्यातून आपण अभ्यास करतो. पहा, त्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करता येतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भाषा विषयात तेवढे पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी तेवढे उतारे पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रातील कोणीही एवढ्या प्रकारचा अभ्यासक्रम घेऊन येत नाही. आम्ही हा सर्व अभ्यासक्रम आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची वतीने विनंती. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 144 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 144 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 144 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उतारावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. उतारा थोडा मोठा, परंतु यावरील प्रश्न अगदी सोपे. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे उतारा क्रमांक 144. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
प्रशांत सोनप वैष्णवी सोनवणे अभिनंदन. सृष्टीगंध अभिनंदन. तुमचा उतारा वाचून झाला आहे. पहा, इथं आपल्याला कोळी या प्राण्याबद्दल माहिती दिलेली आहे. या उतार्यामध्ये कोळी प्राणी कसा राहतो, काय खातो, कुठे राहतो, तो माणसासाठी उपयोगी आहे का निरुपयोगी आहे, याबद्दल आपल्याला या माहिती दिलेली आहे. कृष्णा खाडे अभिनंदन. चला, पूनम कर्डिले अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान, तुमचे वाचण्याची गती खूप छान. अक्षय कानात अभिनंदन, तुझे अभिनंदन. चला, ज्यांचं ज्यांचं वाचून झालं आहे त्यांच्या सर्वांचं अभिनंदन. मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरात आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 144. कोळी हा कीटक नव्हे. पहा, मी तुम्हाला एक विज्ञानाचा नियम सांगतो. ज्या प्राण्यांना 6 पाय असतात त्याला आपण कीटक म्हणतो. आपल्याला इयत्ता 3री 4थी मध्ये विज्ञानामध्ये आपण परिसर अभ्यासामध्ये शिकलो. ज्या प्राण्यांना 6 पाय असतात त्याला आपण कीटक म्हणतो, पण कोळी कीटक नाही. उतारा क्रमांक 144. कोळी हा कीटक नव्हे, ही गोष्ट तुम्हाला माहित आहे. खरं म्हणजे ते 8 पाय आणि विष असते. कीटकाशी संबंधित अशा प्राण्यांचा समूह आहेत. कोळ्याच्या वेगवेगळ्या प्रकार असतात. ते जगात सर्वत्र राहतात आणि जवळजवळ प्रत्येक वस्तीत सापडतात. त्यांना अंधाऱ्या जागा आवडतात, ज्यांच्यामध्ये तुमचे घरे, कपाटे आणि एखाद्या तळघराचा समावेश होऊ शकेल. कोळी फार गमतीदार असतात. भक्षकाला पकडून खाण्यासाठी काही रेशीम जाळी गुंफतात, तर दुसरे काही भक्षक सरळ आक्रमण करतात. काही कोळी काही कोळी पाली आणि उंदीर यांना खाणे इतके मोठे असतात. अनेक लोकांना कोळ्यांची भीती वाटते, कारण ते चावतात. तथापि बरेचसे कोळी स्वतःला धोका आहे असे वाटल्यास चावतात, तर बरेचसे निरुपद्रवी असतात. खरंच म्हणजे कोळी लोकांना मदत करतात, कारण त्यांच्यापैकी बरेच कोळी झुरळ आणि डास अशा कीटकांना खाऊन टाकतात. पहा, माणसासाठी उपद्रव करणारे की माशा, झुरळ किंवा डास यांना सुद्धा तो कोळी खातो. म्हणजे आपल्या माणसासाठी तो कोळी उपयोगी आहे. परंतु काही कोळी विषारीही असतात, ते माणसाला दंशही करतात. म्हणजे कोळी हा आपल्या उपयोगी आहे आणि निरुपयोगी पण आहे. अशा प्रकारे कोळी या प्राण्याचं वर्णन आपला उतारा क्रमांक 144 मध्ये आलेला आहे. चला, तुमच्यासाठी पहिला प्रश्न. कोळ्यांना टिंबटिंब पाय, म्हणजे कोळ्यांना किती पाय असतात, असा प्रश्न आहे. अगदी सोपा प्रश्न, उतार्यामध्ये लगेच सापडणार तुम्हाला झटपट पहिल्याच ओळीमध्ये. चला, पर्याय ए, कोळ्याला 4 पाय असतात. पर्याय बी, कोळ्याला 10 पाय असतात. पर्याय सी, कोळ्याला 8 पाय असतात. आणि पर्याय डी, कोळी प्राण्याला 2च पाय असतात. कोळी प्राण्याला 2च पाय असतात. कोणतं योग्य उत्तर बरोबर आहे? चला, ओम सोनवणे शी उत्तर, प्रशांत सानप शी उत्तर, सृष्टीगंध शी उत्तर, वैष्णवी सोनवणे शी, पूनम कर्डिले शी उत्तर, साक्षी खाडे शी उत्तर, ओम सोनवणे प्रशांत फर्स्ट लाईन, सृष्टीगंध फर्स्ट लाईन. अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी ओळ सांगितली, वैष्णवी, ओम, प्रशांत, सृष्टी यांनी ओळ क्रमांक सांगितली, तुमच्या चौघांचंही अभिनंदन. चला, योग्य उत्तर पर्याय सी, कोळ्याला 8 पाय असतात. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, बोला ना. हो, बोला ना. सोमवार रोज येते सर, पोरं रोज. हा, या. पुढे आष्टीत आहे का? नेमकं मला आज पाठवलेलं मीटिंग पण होती. काय करावं काय कन्फ्युजन झालंय. पाठवलेलं आहे ना, गशी कार्यालयाला मीटिंग आहे. पोरं बोललेले आहेत. तुमची टेस्ट आजच आहे का फिक्स? बरं, जा मग. काय चालेल.
चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी सर्वांचं उत्तर बरोबर आलं आहे. खूप छान. प्रतिसाद तुमचा. कोळ्याला 8 पाय असतात. 8 हे उत्तर योग्य उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा. कोळ्याबद्दल काय खरे नाही? प्रश्न नीट वाचा. कोळ्याबद्दल काय खरे नाही? नाही या शब्दाकडे लक्ष द्या. त्यानुसार आपला उत्तर शोधायचं आहे. कारण या उत्तरात 3 उत्तर आहेत आणि त्यातलं एक उत्तर नाही आहे. पर्याय ए, काही कोळी आपल्या भक्षकावर हल्ला करतात. पर्याय बी, सगळेच कोळी पाली आणि उंदीर खातात. पर्याय सी, कोळ्यांना अंधाऱ्या जागा आवडतात. आणि पर्याय डी, खरेच म्हणजे कोळी लोकांना मदत करतात. खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात. यातलं एकच उत्तर चुकीचं आहे. बाकीचे 3 उत्तर बरोबर आहेत. पहा, योग्य उत्तर टाईप करा. कोळी पर्याय ए, काही कोळी आपल्या भक्षकावर हल्ला करतात. पर्याय बी, सगळेच कोळी पालींना आणि उंदरांना खातात. पर्याय सी, कोळ्यांना अंधाऱ्या जागा आवडतात. आणि पर्याय डी, खरंच म्हणजे कोळी लोकांना मदत करतात. योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप बी उत्तर म्हणतोय. सृष्टी गंडाळ ए उत्तर म्हणते. काही कोळी भक्षकावर हल्ला करतात. सृष्टी हे उत्तर चुकीचं कसं काय असेल? त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे काही कोळी आपल्या भक्षकावर हल्ला करतातच. चला, बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय. प्रशांत सानप बे उत्तर, सृष्टी गंडाळ हे उत्तर. प्रशांत म्हणतोय कोळी 7व्या ओळीमध्ये चुकतंय त्याचं पण. कृष्णा खाडे बी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. कोळ्यांना अंधारा जागा आवडतात. ओम आवडतात त्यांना, ते उत्तर बरोबर असेल. प्रशांत सानप 6व्या आणि 7व्या ओळी म्हणतोय. अभिनंदन प्रशांत. प्रशांतचं उत्तर अगदी बरोबर. त्याने ओळ क्रमांक अगदी बरोबर टाकली. पहा, त्या ओळीचा अर्थ जर लागला तर तुम्हाला त्याचं उत्तर कळेल. पूनम कर्डिले बी उत्तर. वैष्णवी सोनवणे बी उत्तर. प्रशांतने सांगितलेली ओळ क्रमांक वाचा. काही कोळी पाली आणि उंदर खाणे इतके मोठे असतात. काही कोळी पाली आणि उंदीर खाणे इतके मोठे असतात. काही या शब्दाचा जर अर्थ तुम्हाला कळाला तर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, सगळे कोळी पाली आणि उंदीर खातात. सगळे कोळी पाली आणि उंदीर खात नाही. काही कोळी इतके लहान असतात की ते फक्त डास, झुरळ आणि माशी खाऊ शकतात. ते घराच्या कोपऱ्यामध्ये जाळं करतात. त्याच्यामध्ये आपल्या भक्षकाला गुंतवतात आणि त्याला चावून खातात. म्हणजे पहा, फक्त बी उत्तर बरोबर नाहीये. सर्व कोळी पाली आणि उंदीर खात नाहीत. सगळे खात नाहीत. फक्त काहीच कोळी पाली आणि उंदीर खातात. म्हणजे यातील चुकीचं उत्तर फक्त बी आहे. खरं नाही म्हणजे चुकीचं आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. साक्षी खाडे, पूनम कर्डिले, कृष्णा खाडे, प्रशांत सानप यांनी बी उत्तर दिलं होतं. तुमचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचं उत्तर चुकलं होतं त्यांनी परत उतारा वाचा, जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर येईल. चला, अक्षता लाईव्ह ताशिका कर. तू पाठीमागं पडलीस. पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाकते. आता दुसरा प्रश्न चालू आहे. पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर तुझं. चल, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. ताशिका लाईव्ह होत नसेल तर कॅन्सल करून परत जॉईन करा. चला, तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा. काही कोळी आपले भक्षक पकडतात. काही कोळी आपले भक्षक पकडतात. कसे पकडतात? पर्याय ए, त्यांच्यावर हल्ला करून. पर्याय बी, त्यांना फरफटत नेऊन. पर्याय सी, त्यांना जाळ्यात पकडून. आणि पर्याय डी, त्यांना चावून. काही कोळी आपले भक्षक पकडतात. कसे पकडतात पहा. ओळ क्रमांकही शोधून टाका मला. पर्याय ए, त्यांच्यावर हल्ला करून. पर्याय बी, त्यांना फरफटत नेऊन. पर्याय सी, त्यांना जाळ्यात पकडून. आणि पर्याय डी, त्यांना चावून.
बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय पहा. काही जण ए उत्तर देत आहे, काही जण सी उत्तर देत आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत सानप पी सी म्हणतोय. वैष्णवी प्रशांत 5वी आणि 6वी ओळ म्हणताय. ओळ क्रमांक 5 वाचा, 6 वाचा. काही कोळी फार गमतीदार असतात. भक्षकाला पकडून खाण्यासाठी काही रेशीम जाळे गुंफतात. बघा, काही रेशीम जाळे गुंफतात. इथंच उत्तर लपलेलं आहे. तर दुसरे काही भक्षकावर सरळ आक्रमण करतात. दुसरे काही कोळी म्हणले, ठराविक कोळी भक्षकावर आक्रमण करतात, परंतु सर्वच कोळी रेशीम जाळ गुंफतात. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल तुम्हीच सांगा मला. चला, प्रश्न तिसरा, काही कोळी आपले भक्षक कसं पकडतात? पर्याय ए त्यांच्यावर हल्ला करून, पर्याय बी त्यांना फरफटत नेऊन, पर्याय सी त्यांना जाळ्यात पकडून आणि पर्याय डी त्यांना चावून. चला, योग्य उत्तर प्रश्न तिसरा, याचं योग्य उत्तर पूनम कर्डिले सी उत्तर देते बा, त्यांना जाळ्यात पकडून. तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाका. सृष्टी गंडाळ सी उत्तर. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं सर्वांचं अभिनंदन. याचं योग्य उत्तर आहे पहा, काही कोळी गमतीदार असतात. भक्षक पकडून खाण्यासाठी सॉरी, सर्वच कोळी पहा, कोळी फार गमतीदार असतात. म्हणजे सर्वच कोळी भक्षक पकडून खाण्यासाठी काही रेशीम जाळे गुंफतात. बघा, ते रेशीम जाळे गुंफतात म्हणजे त्यांना एक दाव्याचं म्हणजे एक जाळं कोपऱ्यामध्ये तयार करतात आणि कोणताही डास, झुरळ, मच्छर त्या जाळीजवळ गेलं की ते पंखांनी त्याच्यामध्ये गुंततात आणि मग तो गुंतल्यानंतर कोळी त्यांच्या जवळ जातो आणि त्यांना चावून चावून खातो. म्हणजे याचं योग्य उत्तर होतं पर्याय सी, त्यांना जाळ्यात पकडून. भक्षकांना म्हणजे त्याच्या आहाराला जाळ्यात पकडून तो त्यांना खातो. प्रश्न चौथा, कोळी लोकांना मदत कशी करतात? कोळी नावाचा प्राणी, कोळी हा प्राणी माणसाला मदत कशी करतो, लोकांना मदत कशी करतो? बघा, पर्याय ए, तो जगात सर्वत्र राहतात म्हणून लोकांना मदत करतात. पर्याय बी, तो कीटके खातात म्हणून लोकांना मदत करतात. पर्याय सी, तो पालींना खातात म्हणून लोकांना मदत करतात. आणि पर्याय डी, त्यांना 8 पाय असतात म्हणून लोकांना मदत करतात. पहा, शेवटची ओळ जर वाचली तुम्ही तर तुम्हाला या उत्तर लवकर कळेल. शेवटच्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. शेवटच्या 2 ओळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. अभिनंदन वैष्णवी. चौथा प्रश्न, कोळी लोकांना मदत कशी करतात? पर्याय ए, ते जगात सर्वत्र राहतात. पर्याय बी, ते कीटके खातात. पर्याय सी, ते पालींना खातात. पर्याय डी, त्यांना 8 पाय असतात. चला, योग्य उत्तर टाका. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर. चला, योग्य उत्तर टाका. शेवटच्या 2 ओळी वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर कळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिका करणाऱ्या सर्वांनी आपलं आपलं उत्तर टाका. पूनम कर्डिले बी उत्तर. खूप छान, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर येत आहे, कोणाचंही उत्तर चुकत नाही. ते कीटक खातात. कोळी डास, झुरळे, माशा यांना खातात आणि लोकांना मदत करतात. सृष्टी शेवटच्या ओळीमध्ये म्हणते, अभिनंदन सृष्टी. ज्यांनी ज्यांनी ओळ क्रमांक सांगितले त्यांचं अभिनंदन. तुमचं उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा, कोळी लोकांना मदत कशी करतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, ते कीटक खातात आणि लोकांना मदत करतात. तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, वस्ती म्हणजे आपण वस्ती या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. पर्याय ए, जाळ. पर्याय बी, कपाट. पर्याय सी, तळघर. आणि पर्याय डी, राहण्याची जागा. आपण बरेच जण म्हणतो आम्ही वस्तीवर राहतो, म्हणजे याचं योग्य उत्तर तुम्हाला लगेच कळेल. वस्तीचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला. वैष्णवी सोनवणे तळघर म्हणते सी. प्रशांत सानप डी उत्तर, राहण्याची जागा. चला, योग्य उत्तर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो.
प्रश्न 5वा 144 मधील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 5वा वस्ती म्हणजे पर्याय ए जाळे, पर्याय बी कपाट, पर्याय सी तळघर आणि पर्याय डी राहण्याची जागा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी वस्ती म्हणजे राहण्याची जागा. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं उत्तर डी आलेलं आहे. डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 144 येथे पूर्ण करत आहोत. अक्षता सानप डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर. खूप छान. चला, वस्ती म्हणजे राहण्याची जागा, समाज शब्द अगदी बरोबर. 5व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 144 येथे पूर्ण करत आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरून व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेच्या सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. थँक्यू सो मच. पुढच्या तासिकेमध्ये तोपर्यंत तुम्हाला शुभ सकाळ. थँक्यू सो मच.